नमस्कार. हवामान अलर्ट आणि बातम्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण लाडक्या बहिणींविषयी बोलणार आहोत. तर ज्या ज्या लाडक्या बहिणींनी के-वाय-सी केलेली आहे, त्यांना आपली के-वाय-सी झाली आहे का नाही, ही कशी पाहायची? हे कसे कळेल आपल्याला, की आपली के-वाय-सी झाली आहे का नाही हे आपल्याला पाहायचंय. तर ते कसं पाहायचं हे आपण आज साध्या सोप्या भाषेत पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून जी प्रोसेस आहे ती तुमच्या लक्षात येईल. तर सर्वप्रथम काय करायचे, आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर आहे, त्या क्रोम ब्राउझरवर जाऊन ही वेबसाईट टाकायची आहे. लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट gov.in ही वेबसाईट टाकायची आहे आणि सर्चवर दाबायचं आहे. त्यानंतर तुम्ही सर्चवर दाबल्यावर हे पेज उघडेल. त्याच्यानंतर ही स्क्रीन दिसेल तुम्हाला. इथे लिहिलेलं आहे ह्या बॉक्समध्ये, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. तर या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या पेजवर येताल. तर इथे तुम्हाला सर्वप्रथम हा जो नंबर आहे 7967 हा जो नंबर आहे, हा कॅप्चामध्ये इथे एंटर कॅप्चामध्ये आहे असा टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, की मी सहमत आहे वर क्लिक करायचं आहे. मी सहमत आहे वर क्लिक केल्यानंतर ओ-टी-पी पाठवावर क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी पाठवावर क्लिक केल्यावर तुम्हाला डायरेक्ट असं दिसेल, वॉर्निंग, या आधार क्रमांकाची ई के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर सरळ सरळ तुम्हाला हा ऑप्शन येईल आणि हा ऑप्शन आला की तुम्ही समजून जावा की आपली जी के-वाय-सी आहे ती आपण पूर्ण केलेली आहे. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची किंवा काही काळजी करायची गरज नाहीये. आणि या के-वाय-सी साठी पुढील 2 महिने शासनाने किंवा सरकारने दिलेले आहेत. आणि जी के-वाय-सी आहे, काहींना वाटत आहे के-वाय-सी केली नाही तर चालेल का? तर तसं काय नाहीये. के-वाय-सी ही करावीच लागणार आहे. के-वाय-सी ही बंधनकारक आहे. आणि ज्यांना के-वाय-सी कशी करायची हे जर माहीत नसेल, तर आपण आपल्या YouTube चॅनलवर के-वाय-सी कशी करायची ही संपूर्ण प्रक्रिया आपण आपल्या YouTube चॅनलवर याचा व्हिडिओ टाकलेला आहे. आपल्या YouTube चॅनलवर जावा. YouTubeमध्ये एक 2-3 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. तो के-वाय-सीचा व्हिडिओ बघून तुमची के-वाय-सी पूर्णपणे करा. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहिणींना नक्की पाठवा, जेणेकरून के-वाय-सी कशी करायची आणि के-वाय-सी झालेली कशी बघायची, आपली के-वाय-सी झाली का नाही कसं बघायचं हे त्यांच्या लक्षात येईल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.